सुद्धा क्राईम घडतोय ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे पोलिसांच्या उत्तरापेक्षा राज्य सरकारचं उत्तर आम्हाला पाहिजे की हे बंद करण्यात आलं. एक आरोपी अजूनही तिथला फरार आहे, तो अजूनही आरोपी सापडलेला नाही. आणि म्हणून या सगळ्या ज्या चेन्स दागिने पळवणं होतं, चेन्स लुटणं होणं वगैरे होतं, अशा प्रकारच्या ज्या कारवाई होत आहेत याच्यासाठी आपण सांगितलं की आम्ही आता सातत्याने ते पॅट्रोलिंग वगैरे सगळं केलेलं आहे, सगळी चौकशी केलेली आहे. जो आरोपी फरार आहे तो अजूनपर्यंत सापडला नाही, त्याच्यावर आपण काय त्याच्याबद्दल शोध लावण्यासाठी पोलिसांनी काय कारवाई केली. आणि ह्या सर्व गोष्टीच्या माध्यमातून या असलेल्या भुसावळमध्ये ज्या पद्धतीने क्राईम रेट वाढलेला असं सांगितलं जातं त्याच्या संदर्भामध्ये पोलीस जे कोणी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असतील किंवा तशा प्रकारचे दहशत माजवणारे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भावरती कृती कार्यक्रम करणार आहे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी दिलेली माहिती खरी आहे. 17 डिसेंबर 2025 रोजी 8:30 वाजता काही युवक त्या ठिकाणी एका पानटपरीच्या शेजारी भुसावळ शहरामध्ये जळगाव नाक्याजवळ उभी होती आणि बाहेरून 4 जण येऊन त्यांना धाकदपट दाखवला आणि पैसे आणि दागिने द्या अशी मागणी त्या ठिकाणी केली. मग दोन्ही गटामध्ये त्या ठिकाणी झटापट झाली आणि एकाने त्या ठिकाणी फायरिंग केली. लगेचच दुसऱ्या दिवशी शिंदे साहेब 3ही आरोपींना त्या ठिकाणी अटक केली पोलिसांनी. परंतु आपल्याला माहिती आहे की 3ही आरोपी विधी संघर्षित असल्यामुळे माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांना बाल सुधारगृह येथे निरीक्षणासाठी पाठविण्यात आलं आणि सध्या स्थितीत माननीय बाल न्याय मंडळ जळगाव यांनी 3ही विधी संघर्षित बालकास त्या ठिकाणी मुक्त केला. परंतु एक जो चौथा आरोपी जो होता ज्याच्या संदर्भात आपण सांगितलं तो फरार होता, परंतु कालच त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे. पुढील चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे. काल त्याला अटक करण्यात आलेली आहे, तो देखील पोलिसांच्या हातात त्या ठिकाणी आलेला आहे. आपण सांगितलं की ही भुसावळ शहरातली गुन्हेगारी नियंत्रित करण्याकरता काय त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात आली आहे. तर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षितेची भावना निर्माणासाठी आपण पेट्रोल गस्त त्या ठिकाणी वाढवली आहे. डायल 112 दामिनी बीट पेट्रोलिंगद्वारे नागरिकांमध्ये तात्काळ आवश्यक पोलीस विभागाच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात येत आहे. ही इतर राज्यातून फार मोठ्या प्रमाणात येतात आणि ती आरोपींकडे किंवा वेगवेगळ्या तरुणाकडे म्हणजे सर्वीकडे आपण सर्च ऑपरेशन करतो जिथं सापडतात. आता हे पिस्तूल वगैरे जिथून येत आहेत यामध्ये हे पिस्तूल जे वापरलं होतं ते पिस्तूल कुठून आलं, कोणाकडून आणलं, कोणी विक्री केली आणि तशा प्रकारचा शोधपर्यंत आपण ज्याच्याकडून आलं त्याच्यापर्यंत पोहोचून आपण त्याचा शोध घेतलेला आहे. लायसन्स नसताना अशा पद्धतीनं पिस्तूल बाळगणं निश्चितपणे हा गुन्हा आहे. संबंधित गुन्हेगाराला कालच अटक करण्यात आली आहे. याची विस्तृत माहिती घेऊन ज्याच्या कोणामार्फत त्याला त्या ठिकाणी पिस्तूल मिळालं असेल त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8029. सभापती महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, हा प्रश्न अतिशय महत्वाचा आणि चर्चेचा विषय आहे. खरं तर एशियाटिक लायब्ररीच्या बाबतीतला हा विषय ज्याची स्थापना 26 नोव्हेंबर 1804 रोजी सर जेम्स मॅकिवॉशनी केली होती आणि ज्याला पूर्वीच्या काळी आशियाई अभ्यासाचं केंद्र म्हणून मानलं जायचं आणि पूर्वीचं जे त्याचं नाव होतं ते एशियाटिक लायब्ररी ऑफ बॉम्बे होतं आणि 1954 साली धर्मादाय आयुक्ताकडे त्याचं रजिस्ट्रेशन झालं, त्याचं नाव झालं एशियाटिक लायब्ररी ऑफ मुंबई. सभापती महोदय, या एशियाटिक लायब्ररीच्या बाबतीत अनेक इतिहास आहेत. ब्रिटिश कालांपासूनचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य काळानंतरचा इतिहास आहे. अनेक चित्रपटांमध्ये आपण ती वास्तू पाहतो. लोकांना एक अप्रूप या वास्तूबद्दल आहे आणि ही वास्तू पाहिल्यानंतर आपल्याला आजही असं वाटतं की त्या वास्तूमध्ये जाऊन प्रवेश करावा. निश्चित लायब्ररी आहे का, हायकोर्ट आहे का, हा देखील प्रश्न जनतेसमोर पडतो. आणि अशी एक वास्तू मुंबईमध्ये असताना या वास्तूचा मध्ये प्रामुख्याने ज्या पद्धतीमध्ये कार्यपद्धती चालायला पाहिजे ती कार्यपद्धती आज चालताना दिसत नाही. अमराठी माणसाच्या हातात अनेक वर्ष ती संस्था आहे. त्या संस्थेच्या नोंदणीबद्दल अनेक शंका आहेत. अनेक विषयामध्ये त्यामध्ये लोकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना आहेत आणि विचार येतात. यामध्ये अनेक वेळा नोंदणीच्या बाबतीत माननीय धर्मादाय आयुक्तांनी यामध्ये निर्णय घेतले, त्यानंतर पुन्हा लोक कोर्टात गेली, पुन्हा ती निवडणूक पुढे गेली, अशी अनेक वेळा ही निवडणूक पुढे गेली. आणि ह्या एशियाटिक लायब्ररीच्या सोसायटी ऑफ बॉम्बे, सोसायटी ऑफ मुंबईच्या बाबतीत माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई संस्थेच्या सदस्यांची निवडणूक दीर्घकाळ प्रलंबित असल्याबद्दल
शासनाच्या निदर्शनास आले आहे का आणि आले असल्यास सदर निवडणूक जाहीर करून पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याबाबत शासन कोणती कारवाई करणार आहे? दुसरा प्रश्न, द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई संस्थेची शेवटची सदस्य निवडणूक कोणत्या वर्षी पार पडली होती व सध्या संस्थेचे व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने चालवण्यात येत आहे? आणि प्रश्न क्रमांक 3, सदस्य निवडणूक प्रलंबित राहण्यामागे कारणं कोणती आहेत आणि सरकार याबाबतीत उचित पाऊल उचलून लवकरात लवकर या बाबतीतली निवडणूक पूर्ण प्रक्रिया करणार का? माननीय सभापती महोदय, या प्रश्नाचं जो उत्तर आहे तो 4 पानी उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तेच मी म्हणतो होतो की एवढं उत्तर वाचलं असून सुद्धा प्रश्न निर्माण त्यांच्या मनामध्ये आहे, त्याचं थेट उत्तर. मला असं वाटतं की माझ्याही राजकीय जीवनामध्ये इतकं 4 पानी उत्तर मी पहिल्यांदा पाहत आहे. परंतु हे सर्व असताना एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेचा हा जो न्यास होता, या ठिकाणी एक अध्यक्ष, 4 उपाध्यक्ष, एक मानद सचिव आणि 15 सदस्य आहे. आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिवचा कारकीर्द 2 वर्ष आणि 15 सदस्याची कारकीर्द ही 3 वर्ष आहे. याची एजीएमने याची निवड करायची होती. यावर्षी जी निवडणूक प्रक्रिया झाली त्याच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या. त्याची निवडणुकीची मतदार यादीच प्रसिद्ध झाली नाही आणि निवडणुकीच्या दिवसापर्यंत ती मतदार यादी तशीच सुरू होती, रोज नवीन नावाची नोंदणी करणं. ही बाब जेव्हा धर्मदाय आयुक्तांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी याच्यावर तात्काळ ती स्थगिती दिली आणि नंतर त्यांनी लगेच दुपारी स्थगिती दिली आणि 4-5 वाजता त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. परंतु हायकोर्टाने चॅरिटी कमिशनरला या संदर्भामध्ये पूर्ण विचारणा केली आणि विचारणा केल्यानंतर त्यांना कुठलीही स्थगिती त्यांनी दिली नाही. आता झाला प्रश्न निवडणूक घ्यायचा. ही निवडणूक आता लवकरात लवकर मतदार यादी जाहीर करण्यात येईल, त्याच्यावर आक्षेप बोलवण्यात येईल, त्याची कट ऑफ डेट राहील. ती पारदर्शक पद्धतीने जर मतदार यादी झाल्यानंतर नव्याने या ठिकाणी निवडणूक घेण्याची कारवाई पुढील 2-3 महिन्यात या ठिकाणी करण्यात येईल. आणि या संदर्भामध्ये विस्तृत उत्तर आपण या पूर्णपणे दिलेलं आहे. तरी देखील ही पूर्ण जी प्रक्रिया निवडणुकीची ही पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि जे मुंबईच्या लोकांच्या ज्या आस्थाने अपेक्षेचा प्रश्न आहे ते निश्चितपणे या संदर्भामध्ये पूर्ण करण्यात येईल हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. प्रश्न क्रमांक 4, 8065, राजेश राठोड, सतीश पाटील. प्रश्न क्रमांक 8065 छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची जी भांडवल मर्यादा आहे ती 1500 कोटी रुपये करण्यात यावी अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये जे आपल्या केंद्र शासनाचं एनबीसी एफडीसी कडनं जे आपल्याला अनुदान मिळते त्या अनुदानाच्या माध्यमातून आपण त्या वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण तशा पद्धतीच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आपण राबवतो. ही जी योजना होती बंजारा समाजाच्या सर्व युवकांकरता ती आपण 2019 पासून बंद केली होती, नंतर कालांतराने आपण सुरू केली. माझा आपल्याला प्रश्न आहे की जी योजना आपण जी सुरू होती मुळात एनबीसी एफडीसीच्या माध्यमातून ती याच्यानंतरही आपण सुरू ठेवणार आहे का? आणि जी 1500 कोटी रुपयाची जी भांडवल मर्यादा आहे ती आपण 1500 कोटी रुपयापर्यंत आपण करणार आहे का? हा प्रश्न. मंत्री महोदय. सभापती महोदय, माननीय सदस्याचा विषय असा आहे की ही जी योजना आहे ही याच्यासाठी 200 कोटीचा आपला भाग बांधलेला आहे आणि ते आम्ही 1000 कोटी करण्याकरता ऑलरेडी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवलेला आहे. नक्कीच ती मंजूर झाल्यावर त्याच्यामध्ये आम्हाला करता येईल, काही अडचण नाहीये आमच्याकडे. पण यामध्ये अशी अडचण आहे की जे आपण जो एनबीसी एफडीसीचा विषय मांडला त्याच्यामध्ये असं आहे की ती योजना ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस त्याच्या अटी ज्या होत्या त्या अतिशय खूप स्ट्रिक्ट होत्या आणि त्यामुळे दंड व्याज आकारणे, लावादाच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करणे, बँक अकाउंट सीज करणे, अशा सगळ्या अडचणी त्यावेळेस आल्या होत्या. म्हणून एनबीसी एफडीसी जो केंद्राचे येते त्या योजनेला आपण त्यावेळेस स्टॉप केलं होतं आणि आपण आता पत्रव्यवहार करून त्यांच्याशी त्याच्यातल्या काही अटी त्यांनी शिथिल कराव्या या पद्धतीची आपण त्यांना रिक्वेस्ट केली आहे. कारण की त्यावेळेस थकीत आपलं अमाऊंट जवळजवळ 81 कोटी रुपये थकीत झालं होतं आणि त्या सगळ्या रिकव्हरी करून ते देण्यामध्ये मग सरकारला स्वतः काही पैसा त्याच्यामध्ये टाकून केंद्र शासनाला तो परत करावा लागला. पण आता त्यांनी काही ज्या जाचक अटी होत्या त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन द्यायचं असं आपल्याला एक केलं ना, ते रिलॅक्सेशन मिळाल्यावर आपण ते पुन्हा केंद्र शासनाच्या त्या स्कीमला एनबीएफसी एफडीसीची जी स्कीम आहे ती आपण पुन्हा लागू करू. आणि अजून एक विषय नाही बस एवढे. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी 1 लाख रुपयापर्यंत
थेट कर्ज देणारी योजना आहे आणि या योजनेत 100% महामंडळाचा सहभाग आहे. ही योजना सभापती महोदय विजय एनटी प्रवर्गातील स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणारी आहे आणि या व्यतिरिक्त महामंडळ 25% बीज भांडवल कर्ज योजना आणि व्याजाचा परतावाही देतं. आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत. मी या सभागृहाच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करेन की लाडकी बहीण योजना ही जी आले त्याला बिनव्याजी कर्ज योजना जी आम्ही त्या ठिकाणी सादर केली त्याला 4 महामंडळांना बोलवून वर्षावर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली होती. कारण त्यांचा जो विचार आहे की या लाडक्या बहिणींचा अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग झाला पाहिजे, इकॉनॉमीमध्ये त्यांचा हातभार लागला पाहिजे. तर या ठिकाणी फक्त सीएम साहेब आई नावाची योजना आहे त्याने आपल्याला फक्त रिस्पॉन्ड केलं, ते एलओ जनरेट व्हायला लागलेत. ते विजय एनटी असेल, एससी समाजासाठी अण्णासाहेब आपलं साठे महामंडळ असेल, तर या ज्या 3 महामंडळ आहेत ते माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं एमटीडीसी त्याला रिस्पॉन्ड करतंय, आज मुंबईत जवळपास 1200 जे एलओ जनरेट केलेत. या लाडक्या बहिणींचे पैसे या निमित्तानं अर्थव्यवस्थेत त्या ठिकाणी येऊ शकतील. तर माझी सरकारला या ठिकाणी विनंती आहे की या विजय एनटीचं हे जे महामंडळ आहे 1 लाख रुपयापर्यंतचा व्याजाचा परताव्याची सांगड या योजनेशी घालावी अशा प्रकारची नम्र विनंती आपल्या मार्फत सरकारला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी नम्र विनंती आहे. माननीय मुख्यमंत्री. सन्माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण लाडक्या बहिणींना 1500 रुपये देतो, पण त्या 1500 रुपयाचा उपयोग करून जर त्यांना आपण क्रेडिट वर्दी केलं आणि त्यांना कुठला उद्योग काढण्याकरता जर थोडं अर्थसहाय्य मिळू शकलं तर त्यातनं त्या पैशाचा उपयोग होईल आणि त्यातनं त्या स्वावलंबी बनतील. आणि म्हणून हा पहिला प्रयोग आम्ही केला होता आणि प्रवीण दरेकरांनी अतिशय चांगला पुढाकार घेतला आणि जवळपास 1200 महिलांना ते कर्ज प्राप्त झालं आणि आता जवळपास ते बिनव्याजी झाला आहे. त्याचा हप्ता भरताना त्यांचे व्यवसाय देखील सुरू झालेले आहेत. त्यामुळे त्याच 1500 रुपयावर आता त्या मोठा व्यवसाय उभ्या करून लागलेल्या आहेत. तर आता जी सूचना प्रवीण दरेकरांनी मांडलेली आहे, इतर सर्व अशा प्रकारच्या ज्या काही आपल्या योजना चालतात वेगवेगळ्या महामंडळाच्या अंतर्गत, त्या सर्वांचा कॉन्व्हर्जन्स हा लाडकी बहीण योजना किंवा अशा योजनांशी करून आमच्या बहिणींना क्रेडिट वर्दी बनवणं किंवा त्यांना त्या ठिकाणी क्रेडिट देऊन व्यवसाय स्थापन करणं या संदर्भात मुख्य सचिवांना सांगून सर्व महामंडळांना तसे आदेश देण्यात येतात. बाई जगताप. सभापती महोदय नाही आहे चांगल्या पद्धतीने सगळं अगदी चांगलं हे चालू आहे. लाडकी बहीण त्याच्यामध्ये आली. प्रश्न तुमचा वेगळा होता. तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये असं सांगितलं की आपलं भागभांडवल 200 कोटीचं आहे, जे आपण आता 1000 कोटीचं करण्याचं प्रायोजित केलेलं आहे. आपलं विनियोजन बिल झालं, आपलं बजेट झालं. या बजेटमध्ये